आणि यानंतर पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहण्या अगोदर एक मोठी अपडेट येते आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले। मोहोळ वर्षा बंगल्यावर दाखल झालेत। रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांनंतर सध्या मोहोळ चर्चेत आहेत। याबद्दलची तक्रार घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे गेल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांच्याकडून। वेदांत, अनेक आरोप मुरलीधर मोहोळ यांच्यावर होत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। काय नेमका अजेंडा आहे, काय नेमकी माहिती मिळते? अमोल, ज्या प्रकारे माहिती मिळते त्यामध्ये थोड्या वेळापूर्वीच मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत। ज्या प्रकारे रवींद्र धंगेकर हे आरोप मुरलीधर मोहोळ यांच्यावर करत आहेत, मग ती जैन बोर्डिंगची जमिनीचं प्रकरण असेल किंवा मग महापौर गाडीचं प्रकरण असेल, या सगळ्यावर खरं तर चर्चा करण्यासाठी किंवा जे आरोप रवींद्र धंगेकर यांच्याकडनं केले जात आहेत त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुरलीधर मोहोळ हे वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत। मात्र नेमकं मुख्यमंत्र्यांशी ते काय चर्चा करतात किंवा मग मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात त्यांना काय सूचना करतात किंवा काय बोलतात हे मात्र अद्याप कळू शकेल नाही। मात्र काही मिनिटापूर्वीच मुरलीधर मोहोळ हे वर्षा निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती आहे। अमोल, नक्की धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीबद्दल। या भेटीवर आणि या भेटीनंतर या दोघांपैकी कोणी काही बोलतं का यावर देखील आपलं लक्ष असेल। धंगेकरांच्या या आरोपांनंतर आता मुरलीधर मोहोळ हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि या दोन तीन प्रमुख मुद्द्यांवर ही भेट अत्यंत महत्त्वाची आणि लक्षवेधी मानली जाते आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगचा मुद्दा गेल्या आठवड्यामध्ये समोर आलेला होता। मात्र ज्या कंपन्यांनी हा व्यवहार केला त्या कंपन्यांमधली आपली भागीदारी आपण अगोदरच काढून घेतलेली होती असं मोहोळ यांनी म्हटलेलं होतं। मात्र त्यानंतर सुद्धा या आरोपांच्या फैरी धंगेकरांकडून सुरू आहेत। 2024च्या निवडणूक शपथपत्रामध्ये या कंपनीचा उल्लेख मोहोळांनी केला होता असा आरोप देखील धंगेकरांनी केलेला होता।